नमस्कार. आजच्या या विश्लेषणात्मक सत्रामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चालू घडामोडींचा अभ्यास करताना फॅक्ट्स लक्षात ठेवणं थोडं कठीण जातं, बरोबर? म्हणूनच आज आपण हे सर्व महत्त्वाचे फॅक्ट्स अगदी सोप्या पद्धतीने आणि एका विशिष्ट क्रमाने समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य विषयांवर भर देणार आहोत: जागतिक घडामोडी आणि सन्मान, त्यानंतर संरक्षण आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि भूगोल, क्रीडा जगतातील अपडेट्स आणि शेवटी परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा तारखांची एक झटपट उजळणी. तर आपला पहिला विभाग आहे जागतिक घडामोडी आणि सन्मान. यामध्ये आपण भारताचा जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव आणि महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांचा आढावा घेणार आहोत. आता हे 2 मोठे आंतरराष्ट्रीय सन्मान पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी आणि विशेषतः भरड धान्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल रोमच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून मानाचे ॲग्रिकोला पदक मिळाले आहे. सोबतच स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार देखील त्यांना जाहीर झाला आहे. दुसरीकडे प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि कीर्तन धेडा या 2 दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेने आपला सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ मापुंगुबे देऊन गौरवले आहे. ही नावे नक्की लक्षात ठेवा बरं का. उजळणी हीच यशाची खरी गुरुकिल्ली असते हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणूनच विज्ञान, संगीत आणि पत्रकारिता या क्षेत्रातील इतर काही प्रतिष्ठित पुरस्कारांवर पटकन नजर टाकूया. संगीत कलानिधी पुरस्कार डॉक्टर जयंती कुमारेश यांना, तर स्टॉकहोम वॉटर प्राइज कावे मदानी यांना मिळाला आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचा आकडा 52. हा आकडा कशाचा आहे माहिती आहे? आगामी G7 म्हणजेच G7 शिखर परिषदेची ही 52वी आवृत्ती असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 52व्या आवृत्तीचे यजमानपद आणि अध्यक्षपद फ्रान्सकडे असणार आहे. परीक्षेत हा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. प्रादेशिक विकासाबद्दल बोलायचे झाले तर भारत यावर्षी आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या 68व्या सत्राचे यजमानपद भूषवत आहे. आशिया खंडातील आर्थिक प्रगती आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने भारताचे हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. जागतिक घडामोडींनंतर आता आपला दुसरा विभाग संरक्षण आणि तंत्रज्ञान. यामध्ये नवकल्पना आणि अंतराळ संशोधनातील काही रंजक गोष्टी आपण पाहणार आहोत. संरक्षण क्षेत्रातील ही एक जबरदस्त आणि नाविन्यपूर्ण घडामोड आहे सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली. पुण्याच्या नाईब लिमिटेड या खाजगी कंपनीने इस्रायलच्या एल्बिट सिस्टीमसोबत धोरणात्मक भागीदारी करून ही अद्ययावत संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान आणि परदेशी सहकार्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अंतराळ संशोधनात आपण एक मोठं पाऊल टाकत आहोत. भारत आणि स्वीडनने 2028च्या व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच शुक्र मोहिमेसाठी करार केला आहे. LV-M3 या रॉकेटच्या मदतीने हे प्रक्षेपण होणार असून शुक्राचे ते गुंतागुंतीचे वातावरण आणि तिथे आदळणाऱ्या सौर वाऱ्यांचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. डिजिटल विश्वाचा विचार केला तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आजकाल सगळीकडेच आहे. पण जेव्हा AI सिस्टम्स मूळ लेखकांचा किंवा कंटेंट क्रिएटर्सचा डेटा वापरतात तेव्हा काय? म्हणूनच पॅरलल वेब सिस्टम्सने इंडेक्स नावाचा एक नवा प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. हा प्लॅटफॉर्म क्रिएटर्सना त्यांच्या कामाचा योग्य आर्थिक मोबदला मिळवून देईल. हा खरोखरच एक उत्तम आणि गरजेचा उपक्रम आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे, पर्यावरण आणि भूगोल. यामध्ये आपण संवर्धन आणि काही प्रादेशिक स्तरावरील महत्त्वाचे टप्पे जाणून घेणार आहोत. पर्यावरणाच्या बाबतीत 95 हा आकडा सध्या खूप चर्चेत आहे, कारण आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या शिखर परिषदेत तब्बल 95 देश सहभागी होणार आहेत. नवी दिल्लीतील ही परिषद सध्या जरी पुढे ढकलण्यात आली असली तरी तिची थीम खूप महत्त्वाची आहे: सेव्ह बिग कॅट्स, सेव्ह ह्युमॅनिटी, सेव्ह इकोसिस्टम. म्हणजे मोठ्या मांजरींच्या प्रजाती वाचवणे हेच पर्यावरणासाठी आणि मानवतेसाठी अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक आणि कृषी क्षेत्रात एक खूप नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झालाय. रेन मुंबई नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज म्हणजेच NCDX द्वारे लॉन्च केलेला हा भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह करार आहे. हवामानातील अनिश्चित बदलांमुळे होणारे आर्थिक धोके कमी करण्यासाठी हा करार नक्कीच एक मोठा आधार ठरणार आहे. आता देशांतर्गत विकासाची 2 वेगळी चित्रे पहा. एका बाजूला मध्य प्रदेश आहे, जिथे उर्तन आणि धिरवली या 2 नव्या खाणींमधून कोळसा उत्पादन सुरू झाले आहे, जे ऊर्जेची वाढती गरज भागवेल. तिथेच 8 राष्ट्रीय उद्याने देखील आहेत. तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये पाण्याचे स्रोत वाचवण्यासाठी प्राचीन पानझत नाग वसंत संवर्धन महोत्सव साजरा केला जातोय. हे जलसंवर्धनाचे एक अद्भुत सामुदायिक मॉडेल आहे. चला आता आपला चौथा विभाग, क्रीडा जगतातील घडामोडी आणि विजेते.
स्पर्धा परीक्षांसाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो, त्यामुळे नीट लक्ष द्या. बुद्धिबळात आपण खरोखरच इतिहास रचलाय. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होणारे अरविंद चिदंबरम हे पहिले भारतीय ग्रँडमास्टर ठरले आहेत आणि त्याचवेळी भारताला आपला 95वा ग्रँडमास्टर मिळाला आहे. अरण्य घोष. ही दोन्ही नावे अगदी पक्की लक्ष ठेवा. परीक्षेला हमखास विचारले जाऊ शकतात. आता हे विजेते पक्के लक्षात राहण्यासाठी आपण एक झटपट उजळणी करूया. प्रो रेसलिंग लीगचे विजेतेपद हरियाणा थंडर्सने मिळवले आहे. आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक आणि मुख्य T20 पुरुष विश्वचषक हे दोन्ही आपण म्हणजेच भारताने जिंकले आहेत. 2025-26 ची रणजी करंडक स्पर्धा जम्मू काश्मीरने जिंकली, तर बॅडमिंटनमध्ये थॉमस कप चीनने आणि महिलांचा उबेर कप दक्षिण कोरियाने जिंकला आहे. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. विभाग 5 महत्त्वाचे दिवस. मे महिन्यातील तारखांची आपण कालक्रमानुसार एक अतिशय जलद उजळणी करणार आहोत. महिन्याची सुरुवात अगदी जोमात होते. 1 मेला कामगार दिन आणि आपला महाराष्ट्र दिन, त्यानंतर 3 मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन, 5 मेला जागतिक दमा दिन, 8 मेला रेड क्रॉस दिन आणि बरोबर 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. या तारखा एका सलग टाईमलाईनमध्ये लक्षात ठेवल्या तर परीक्षेत तुमचा अजिबात गोंधळ उडणार नाही. आता महिन्याचा उत्तरार्ध पाहूया. 12 मेला परिचारिका दिन, 16 मेला सशस्त्र सेना दिन, 18 मेला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आणि 22 मेला जागतिक जैवविविधता दिन. आणि सर्वात शेवटी 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन आणि त्याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असते. ही कालानुक्रमिक मांडणी तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच खूप फायदेशीर ठरेल. तर या सत्राचा समारोप आपण एका रंजक प्रश्नाने करूया. हा प्रश्न आपल्या पहिल्या जागतिक सन्मान या थीमशी संबंधित आहे. प्रश्न नीट ऐका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे? पर्याय आहेत: ए अमेरिका, बी नेदरलँड, सी फ्रान्स, डी नॉर्वे. याचं योग्य उत्तर शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. आपण पुढच्या विश्लेषणात याचं उत्तर तपासूया. तोपर्यंत अभ्यासाला असाच वेग देत रहा. भेटूया पुढच्या सत्रात.